हाय, हॅलो, नमस्ते. मी आहे मोहिनी देसाई आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये द फॅसिनेटिंग वुमन. आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाहीये, पण जर समजा की तुम्ही अशी एखादी मूवी बघण्यास इच्छुक आहात ज्यामध्ये एक इंडियन सुपर हिरो आहे. येस, तुम्ही बरोबर ऐकताय. तर आतापर्यंत तुम्ही खूप सारे मूवीज बघितले असाल, जसं की आपले कॅप्टन अमेरिका आहे, आयर्न मॅन आहे, स्पायडरमॅन आहे, जे हॉलिवूडचे सुपर हिरोज आहे, ज्याच्यामध्ये कसं असतं की एक त्यांचा पर्टिक्युलर कॉस्ट्युम आहे म्हणा, एक पर्टिक्युलर सिटीमध्ये त्यांचं म्हणजे सिटी वाईज सगळं त्यांनी शूट केलेलं आहे. सिटीमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते सगळ्या जगाला वाचवतायत. ऑफकोर्स मला त्या मूवीज खूप आवडतात आणि सगळ्यांनाच आवडत असतील. पण आता इमॅजिन करा की जर एखादा सुपर हिरो आपल्या भारतात असता तर, आणि तोही एखाद्या खेडेगावात, तर काय स्टोरी झाली असती? आणि ना तिथं कॉस्ट्युम्स आहेत, ना तिथं मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, ना तिथं लगेच आता सुपर हिरो झाल्या झाल्या लगेच जगाला वाचवण्याची किंवा त्याच्या समोर एखादं सुपर हिरो कोणतरी आहे असं एक्झाम्पल ही नाहीये. तो पहिलाच सुपर हिरो आहे. तर त्याची स्टोरी कशी जाईल? तर हे सगळं सांगितलंय किंवा दाखवलंय एका मल्याळम मूव्हीमध्ये, जिचं नाव आहे मिन्नल मुरली. म्हणजे मी 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 खूप रेकमेंड करते तुम्हाला की ही मूवी तुम्ही बघा. बिकॉज त्याच्यामध्ये ना सुपर हिरोचे काही वेगळे कॉस्ट्युम्स नाही आहेत. म्हणजे आता मल्याळम म्हणजे कोणत्या केरळ स्टेटमध्ये येतं. तर तिथे जे गावात लुंगी वगैरे घालून जातात, लुंगी आहे, वरती एक शर्ट आहे, आणि अशामध्येच तो हिरो आहे. म्हणजे ती कहाणी अशी आहे, स्टोरी अशी आहे की कधीतरी खूप भयान रात्री वगैरे पाऊस येत असतो आणि खूप जोराची वीज कडकते आणि ती वीज पडते. तर ती दोन लोकांवर पडते. आता ऑब्व्हियसली एक सुपर हिरो आहेच, तर दुसरा कोण असेल? सुपर विलन. ह्यात काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण आता परत ट्विस्ट अशी आहे की बरं, पहिल्यांदा कुणाला कळतं की आपल्याकडे या काही इव्हेंटमुळे, म्हणजे जे काही वीज कडाडली आहे ती आपल्यावर पडली आहे किंवा त्याचा आपल्याला इफेक्ट झालेला आहे, आपल्याकडे त्याच्या पॉवर्स आलेले, पहिला कुणाला कळतं? नाही, हे मी तुम्हाला सांगणार नाही, कारण की ते स्वतःच बघा, कारण की मूवी खूप इंटरेस्टिंग वाटते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी त्याला रिअलाइज सुपर हिरोला रिअलाइज होण्यापासून ते हेही रिअलाइज होणं की आपलं विलन कोण आहे, आपलं दुश्मन कोण आहे, आणि तो का माझ्या मागे लागलाय, किंवा त्याची एक वेगळी स्टोरी, विलन होण्यामागची एक वेगळी स्टोरी. आणि ते दोघं ज्यावेळेस क्लायमॅक्सला आमने सामने येतात, ऑब्व्हियसली एंडला एक त्यांनी छान असा कॉस्ट्युम दिलेला आहे सुपर हिरोला. पण जो सुपर हिरो स्टार्टिंगला त्यांनी जो लुंगीमध्ये दाखवला, एकदम प्रॉपर गावातला सुपर हिरो, ते म्हणजे ते जे काय म्हणू शकतो आपण, कॉन्सेप्ट जी आहे ती मला खूप आवडली. असं नाही की सुपर हिरो झाला म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे कॉस्ट्युम्स तयार आहेत, तुम्हाला माहिती होतं की तुमच्या अंगावर वीज पडणार आहे आणि तुम्ही सुपर हिरो होणार आहात आणि तुमच्याकडे सगळे कॉस्ट्युम्स रेडी आहेत. नाही होत ना असं. ऑब्व्हियसली पहिल्यांदा सुपर हिरो झालाय तर त्याला आता जर प्रॅक्टिकली आपण बघावं लागेल तर त्याच्याकडे नाही आहेत तसे कॉस्ट्युम्स. तो लुंगीवरच फिरणार, तो रस्त्यावरच चालत जाणार, लगेच त्याच्याकडे गाडी वगैरे येणार नाही, त्याच्याकडे लगेच उडायची पॉवर त्याला लगेच माहित नाही, त्याला रिअलाइज कसं होतं याबद्दल सगळा मूवी आहे. आणि एंडला तो कसा याच्या विलनला बीट करतो किंवा कसा तो त्याच्यावर विजय मिळवतो, आणि ते फिल्म खूप छान आहे. तुम्ही बघा एकदा. सो येस, बास, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आणि परत पुढच्या रिव्ह्यू मध्ये भेटू किंवा पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू. तोपर्यंत चला, बाय बाय.